आजचा आपला भाग आहे नेटवर्कसाठी। त्याच्यासाठी कुठल्याही कलरचं तुम्ही नेट घेऊ शकतात। तर इथे मी ह्या कलरचं नेट घेतलेलं आहे। आपल्याला इथे लागणार आहे नेट सुई वर्कसाठी। लागणार आहे आपल्याला जरीचा थ्रेड, पेन्सिल, कटर आणि नेट फिट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे टाचन। सुरुवात करायच्या आधी मी इथे पेन्सिलीने थोडं डार्क करते मी, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसणार। अशा पद्धतीने मी इथे आकृती काढून घेतलेली आहे। ही काढल्यानंतर याच्यावर आपण हे नेट फिक्स करणार आहोत। व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं। वरच्या बाजूला म्हणजे जी डिझाइन आहे आपली त्याच्या वरच्या बाजूला नेट जास्त सोडायचं। व्यवस्थित आपण इथे पिनअप करून घेऊया, जेणेकरून आपलं हे नेट इकडे तिकडे होणार नाही। गाठ लावून घ्यायची आहे। गाठ कशी लावतात ही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आलेली आहे। आता थ्रेड आपण खाली ठेवायचा। सुई घेतलेली आहे मी 24 नंबर। आता इथून आपल्याला सिंगल स्टिच घ्यायची आहे। सुरुवात करताना आपण इथून करूया। खालून हा मी थ्रेड काढून घेतलेला आहे। आता इथे आपण सिंगल स्टिच घेणार आहोत। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीनच असाल आणि चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला इथे आरी वर्क सुरुवातीपासून शिकता येईल। आणि जर तुम्हाला ब्लाउज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघा। भरपूर मैत्रिणींना ब्लाउज शिवता येतो पण कटिंग करता येत नाही, तर नक्की आपले व्हिडिओ बघा। मी सुरुवातीपासून व्हिडिओ टाकलेले आहेत। आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल आपण कशा पद्धतीने ते स्टिच करतोय। स्लीवला सुद्धा बनवू शकतो आणि कुर्तीला सुद्धा आपण याची डिझाइन तयार करू शकतो।
इथे आपण गाठ लावून घेतली, तर टाचण मी काढून घेणार आहे. इथे आपण सुई धाग्याने इथे शिवून घेणार आहोत. आपल्याला इथे खाली गाठ लावून घ्यायची आहे. जे जास्तीचं नेट आहे आपण कट करून घेणार आहोत. इथून हे शुगर बीट घ्यायचे आणि या साईडनं घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला इथे संपूर्ण असं स्टिच करून घ्यायचं आहे. जर धाग्यातून सुई निघाली तर पुन्हा आपण मोती होऊन पुन्हा आपण इथे स्टिच करू शकतो. जास्त झाला म्हणून मी कमी केलं. हा बघा, इथे आपण 2 शुगर बीट्स घेऊन असं संपूर्ण जसं आहे ना त्याप्रमाणे आपण इथे स्टिच करत जाणार आहोत. जास्त झाला तर कमी करायचा. जसा ज्या पद्धतीचा आपला शेप असतो त्याच पद्धतीने ते स्टिच करायचं. आपल्याला नेटवर्कमध्ये खूप सारे प्रकार शिकायचे आहेत. हे बघा, हे असं स्टिच करत जायचं आहे. इथे डबल स्टिच घ्यायची म्हणजे आपला हा शेप व्यवस्थित येतो.
आणि जिथे पॉइंट येतो ना तिथे व्यवस्थित स्टिच करा. जी नेट असते ना, आपलं वर्क इथे आहे आधीचं, तरी नेट अशी बाजूला घेऊन असं स्टिच करायचं, म्हणजे साईडला आपली नेट दिसणार नाही. हे बघा, इथून आपण स्टिच अगदी कंप्लीट केलेली आहे. ते कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे शुगर बीट्स लावायचे आहेत. हे पान बनवण्यासाठी आपल्याला 3 शुगर बीट्स घ्यायचे आहेत. ते गाठ लावून घ्यायची आहे. गाठ लावून घेतली आपण इथे खालून धागा कट करून घ्यायचा आहे. छान असं आपण इथे नेटवर्क करून घेतलेला आहे. हा व्हिडिओ समजलाच असेल तुम्हाला. समजला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला इथे अगदी व्यवस्थित शिकता येईल स्टेप बाय स्टेप. चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.